नागपुरातील भारतीय वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांड मुख्यालयात बिबट्या दिसल्याची तक्रारीने खळबळ माजली असून वन विभागाने परिसरात खबरदारी म्हणून पिंजरा लावलाय। तसंच स्थानिकांना रात्री घराबाहेर न पडण्याचीही सूचना दिली आहे। हे आहे भारतीय वायुसेनेच्या मेंटेनन्स कमांड विभागाचे नागपुरातील मुख्यालय। या मुख्यालय परिसरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वसाहत असून सध्या येथे राहणाऱ्यांना बिबट्याच्या भीतीने ग्रासलंय। येथील एका अधिकाऱ्याला संध्याकाळी परिसरात बिबट्या दिसल्यानंतर त्या अधिकाऱ्याने तात्काळ ही माहिती वरिष्ठांना आणि वन विभागाला कळवली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वन विभागानेही त्वरित हालचाल केली आणि मुख्यालयात शोध मोहीम हाती घेतली। मात्र वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बिबट्या तर दिसला नाही, पण खबरदारी म्हणून त्यांनी परिसरात पिंजरे आणि कॅमेरे लावले। आम्ही पिंजरे त्या ठिकाणी हलवून ठेवलेले आहेत। रेस्क्यू व्हॅन सुद्धा त्या ठिकाणी हलवलेली आहे आणि आमचा जो स्टाफ आहे, वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल, सहाय्यक वनसंरक्षक, विजिलन्स DFO हे त्या ठिकाणी सदर प्राण्याचा सर्च घेत आहेत। मेंटेनन्स कमांड मुख्यालयाला लागूनच दाट जंगल आहे आणि या जंगलात रानडुकरांचे वास्तव्य आहे। शिवाय या भागात बेवारीस कुत्री देखील मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला शिकार करणे सोपे जाते। त्यामुळे येथून जवळच असलेल्या गोरेवाडीच्या जंगलातून हा बिबट्या मुख्यालयात शिरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं वन्यजीव प्रेमींनी सांगितलं। बिबट्या शिरण्याच्या घटनेमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अंधार झाल्यानंतर घराबाहेर न पडण्याचा सल्ला स्थानिकांना देण्यात आलाय। भीतीचं वातावरण तर आहेच आणि आम्ही पण आमच्या बाजूनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की त्या भागात कृपया इव्हनिंग वॉक किंवा मॉर्निंग वॉकला जाऊ नका, कारण जर त्यांनी प्रत्यक्षात पाहिलेला आहे म्हणजे तो आहे। वन्यजीव आणि मनुष्यामधील संघर्ष काही नवीन नाही, पण हा संघर्ष जेव्हा जीव घेणा ठरतो तेव्हा मात्र परिस्थिती गंभीर होते। त्यामुळे परिस्थिती बिघडण्याआधीच वन विभागाने कारवाई करणं अपेक्षित आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।